प्रभूच्या नावाची स्तुती असो की पुन्हा एकदा आजच्या शब्दात दिवशी त्याने आपल्याला त्याचं वचन ऐकण्यासाठी, त्याचं आराधना करण्यासाठी एकत्रित केलेलं आहे. जे न्यू अगापे प्रेयर फेलोशिपला जोडलेले आहेत आणि जे ह्या ऑनलाईनला जोडलेले आहेत त्या सर्वांना प्रेज द लॉर्ड असो. आणि आजच्या आराधनेला, आजच्या भक्तीला आपण सुरू करूया आणि आपण वाचूया स्तोत्रसंहिता 135. जे लोक ज्यांना मराठी समझत नहीं त्यांच्यासाठी मी परत सांगते कि हम पढ़ेंगे भजन संहिता 135 हम पढ़ेंगे. आपके पास यदि हिंदी बाइबल हो तो आप हिंदी बाइबल में से पढ़ सकते हैं, लेकिन मेरे पास मराठी बाइबल है, मैं उसमें से पढ़ूंगी और आज की भक्ति की शुरुआत हम करेंगे. या आपण वाचूया स्तोत्रसंहिता 135. यहोवाच्या अद्भुत कृत्यावरून त्याचे स्तवन. हालेलुया. यहोवाच्या नावाची स्तुती करा. अहो यहोवाच्या सेवकांनो तुम्ही स्तवन करा. यहोवाच्या मंदिरात, आमच्या देवाच्या मंदिराच्या अंगणात जे उभे राहता ते तुम्ही स्तवन करा. तुम्ही याहाला स्तवा कारण यहोवा उत्तम आहे. त्याच्या नावाला स्तवणे गा कारण तो मनोरम आहे. कारण याहाने आपणासाठी याकोबाला निवडले आहे आणि त्याने इस्रायलास आपले खासगीचे धन होण्यासाठी निवडले आहे. कारण यहोवा थोर आहे आणि आमचा प्रभू सर्व देवांपेक्षा श्रेष्ठ आहे हे मी जाणतो. यहोवाला जे काही बरे वाटले तेच त्याने आकाशात व पृथ्वीत, समुद्रात व सर्व अगाधांमध्ये केले आहे. तो पृथ्वीच्या शेवटांपासून धुकेवर चढवतो. तो पावसाकरता विजा निर्माण करतो. तो आपल्या भांडारातून वारा बाहेर काढून आणतो. त्याने मिस्राचे प्रथम जन्मलेले हाणले, मनुष्याचे व पशुचेही प्रथम जन्मलेले मारले. हे मिस्रा, त्यानेच तुझ्यामध्ये फारोवर व त्याच्या सर्व सेवकांवर चिन्हे व अद्भुते पाठवली. त्याने पुष्कळ राष्ट्रे मारली आणि बलवान राजे मारून टाकले. त्याने अमोऱ्यांचा राजा सिहोन आणि बाशानाचा राजा ओग यांना मारून टाकले आणि कनानाची सर्व राज्ये त्याने मारली आणि त्यांचा देश त्याने वतन असा दिला. आपले लोक इस्रायल यांना तो वतन करून दिला. हे यहोवा, तुझे नाव सर्व काळ टिकेल. हे यहोवा, तुझे स्मरण पिढ्यानपिढ्या टिकणारे आहे. कारण यहोवा आपल्या लोकांचा न्याय करील आणि आपल्या सेवकांविषयी अनुतापेल. आमेन. वाचलेले वचन, वाचलेलं स्तोत्रानुसार आपण परमेश्वराची आराधना करूया. या आपले डोळे बंद करूया आणि पुन्हा एकदा त्या परमेश्वराकडे आपली नजर लावूया. कारण त्याचं वचन सांगते की यहोवाच्या मंदिरात, अंगणात जे उभे आहेत ते सर्व यहोवाच्या नावाला स्तवणे गावोत. परमेश्वर के मंदिर में जो खड़े हैं वो सभी लोग परमेश्वर का भजन गाए. यही हमें भजन संहिता सिखाता है. और आइए हम इसलिए अपनी आंखें बंद करेंगे और उस यहोवा के नाम को ऊंचा करेंगे, क्योंकि वो ही ऊंचा है, वो ही सर्वशक्तिमान है, वो ही सर्व ज्ञानी है. जिसकी हम आराधना कर सके ऐसा वो ही एकमात्र राजा है. थँक यू जीसस. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो कारण तूच एकमात्र राजा आहेस, जो सिंहासनावर बसलेला आहेस, जो राज्य करतो. जसं तुला वाटते प्रभू तसं तू करतोस परमेश्वर पित्या. म्हणून आम्ही तुझे आभार मानतो प्रभूची. प्रभू, आजच्या सकाळी आमच्याकडून जशी तुला आराधना करून घ्यायची आहे तसं तू करून घे परमेश्वर पित्या. कारण तूच प्रभू समुद्रामध्ये मार्ग काढतोस आणि तूच वाळवंटामध्ये नद्या उगवतोस. तूच परमेश्वर पित्या दुष्ट लोकांना छेदून टाकतोस परमेश्वर पित्या. आणि प्रभू, तूच परमेश्वर पित्या जे आमच्या देशावर राज्य करणारे आहेत त्यांना चालवतोस परमेश्वर पित्या. म्हणून आम्ही तुला धन्यवाद देतो येशू. थँक यू जीसस. श्रीबानामा शंदाना रबानामा. अद्भुतरित्या काम करणाऱ्या देवा, आम्ही तुला धन्यवाद देतो. उपकार स्तुतीचं स्तवन करत तुझ्या चरणाजवळ येतो परमेश्वर पित्या, कारण तूच महान आहेस. येशूच्या नावात प्रार्थना करते म्हणून तूच ऐक. आमेन. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ह्या वेळेस आपल्यामध्ये पास्टर आहेत, ते आपल्याला पुढे चालवतील. थैंक यू जीसस. आइए प्रियो, ये समय है कि हम परमेश्वर की आराधना करेंगे. थैंक यू जीसस. अपने आंखों को बंद करते समय अपने हृदय को खोलकर उस परमेश्वर की आराधना करेंगे. मैं गीत गाकर हम परमेश्वर के वचन की ओर बढ़ेंगे. सभी अपने आंखों को बंद करेंगे. सभी अपने आंखों को बंद करेंगे. सगळे आपले डोळे बंद करूया. आणि ये क्षण है कि हम परमेश्वर की ओर अपने हृदय को लगाएंगे. ही वेळ आहे, हे क्षण आहे की आपलं हृदय आपण परमेश्वराकडे लावावं. थैंक यू जीसस. धन्यवाद येशू. थैंक यू जीसस. थैंक यू जीसस. थैंक यू जीसस. वर्शिप द लॉर्ड. तुझको मैं प्रसन्न रख सकूं,
हे प्रभु मुझे ये सिखा, तुझको मैं प्रसन्न रख सकूं। हे प्रभु मुझे ये सिखा, तू मेरा ईश्वर, सुशोभित परिशुद्ध आत्मा प्रभु, अपनी सीधी राहों पर लेके चल मुझे, अपनी सीधी राहों पर लेके चल मुझे, अपनी सीधी राहों पर लेके चल मुझे, अपनी सीधी राहों पर लेके चल मुझे। Lord, worship the Lord. प्रेम शिखर तू, प्रेम स्नेह तू, मेरा मित्र तू, मेरा प्रभु। प्रेम शिखर तू, प्रेम स्नेह तू, मेरा मित्र तू, मेरा प्रभु। तू मेरा ईश्वर, सुशोभित परिशुद्ध आत्मा प्रभु, अपनी सीधी राहों पर लेके चल मुझे, अपनी सीधी राहों पर लेके चल मुझे, अपनी सीधी राहों पर लेके चल मुझे, अपनी सीधी राहों पर लेके चल मुझे। थैंक यू जीसस। तुझको देख अपने हाथों को मैं उठाकर होता हूँ मगन, तुझको देख अपने हाथों को मैं उठाकर होता हूँ मगन। जैसे हापती हिरनी हापता ये मन मेरा हर एक दिन, हापते हापते तड़पता है, हापते हापते तड़पता है, हापते हापते तड़पता है, हापते हापते तड़पता है। प्रेम स्नेह तू, प्रेम गीत तू, मेरा मित्र तू, मेरा प्रभु। प्रेम स्नेह तू, प्रेम गीत तू, मेरा मित्र तू, मेरा प्रभु। तू मेरा ईश्वर, सुशोभित परिशुद्ध आत्मा प्रभु, अपनी सीधी राहों पर लेके चल मुझे, अपनी सीधी राहों पर लेके चल मुझे, अपनी सीधी राहों पर लेके चल मुझे, अपनी सीधी राहों पर लेके चल मुझे। अपना प्रेम प्रति भोर को दिखला दे करुणा निधि, अपना प्रेम प्रति भोर को दिखला दे करुणा निधि। अपने ईमानदारों को अच्छी राहों के नक्शे कदम हर दिन चलाओ दिव्य प्रभु जी, हर दिन चलाओ दिव्य प्रभु जी, हर दिन चलाओ दिव्य प्रभु जी, हर दिन चलाओ दिव्य प्रभु जी। प्रेम स्नेह तू, प्रेम गीत तू, मेरा मित्र तू, मेरा प्रभु। प्रेम स्नेह तू, प्रेम गीत तू, मेरा मित्र तू, मेरा प्रभु।
अपनी सीधी राहों पर लेके चल मुझे, अपनी सीधी राहों पर लेके चल मुझे, अपनी सीधी राहों पर लेके चल मुझे। थैंक यू मास्टर। प्रभु हम इस समय तुझसे यही विनती करते हैं थैंक यू कि तू हमें तेरे मार्गों पे लेके जा। Yes, Lord. और प्रभु हमारे द्वारा केवल तेरी ही महिमा होने पाए। Yes, Father. थैंक यू जीसस, क्योंकि सब कुछ तू ही है राजा। थैंक यू तेरे आने वाले वचन के लिए हम तुझे धन्यवाद देते हैं। और हम जानते हैं प्रभु कि तेरा वचन हथौड़ा है। Yes. जिस किसी पर वो गिरे, वो वस्तु, वो हृदय चूर चूर हो जाए यीशु के Amen. नाम से। Amen. ऐसा तू कर परमेश्वर पिता। हम तुझे धन्यवाद देते, तेरी महिमा करते हैं। राजांच्या राजा आणि प्रभूंच्या प्रभू आम्ही तुझी उपकार स्तुती करतो। यस प्रभू, तू कार्य कर, येशूच्या नावात प्रार्थना करतो म्हणून तूच ऐक। आमेन। हालेलुया, हालेलुया। हालेलुया। सो प्रभूची स्तुती असो सो परमेश्वर की महिमा हो। आणि खरी आराधना तीच आहे, और सच्ची आराधना वही है आणि जो त्याच्या मार्गामध्ये चालतो, जो उसके मार्ग में चलता है आणि जो त्याच्या इच्छेने चालतो, और जो उसकी इच्छा के अनुसार करता है, आणि तीच खरी आराधना और आहे। वही सच्ची आराधना है। आणि खरी आराधना काय, और सच्ची आराधना क्या है? आणि जे त्याला आवडतं, और जो उसको पसंद है, आणि जे त्याची इच्छा आहे, और वो जो उसकी इच्छा है, आणि जे त्याला वाटतं, और जो उसको लगता है आणि मग ते करणं, वो करना, आणि तीच खरी आराधना। वही सच्ची आराधना आणि है। आराधना म्हणजे काय गीत गाणं नाही, और आराधना यानी गीत गाना नहीं, आणि आराधना म्हणजे काय इंस्ट्रुमेंट्स वाजवणं नाही, आराधना यानी इंस्ट्रूमेंट्स बजाना नहीं, ते करायला पाहिजे। वो करना चाहिए। ती आराधना आहे म्हणून करायला नाही पाहिजे, वो आराधना है इसलिए नहीं करना चाहिए, ती करायला अशासाठी वो पाहिजे इसलिए करना चाहिए कारण तो एक आराधनेचा भाग आहे। क्योंकि वो आराधना का एक हिस्सा है। हालेलुया, हालेलुया। आणि ती काय आराधना नाही, वो कुछ आराधना नहीं, आणि ती आराधनेचा भाग आहे, वो आराधना का हिस्सा है। आणि म्हणून तो आराधनेमध्ये पाहिजे। और इसलिए वो आराधना का हिस्सा आराधना में चाहिए। हा, आणि मग तो आराधनामध्ये आहे म्हणून, और वो आराधना में है आणि इसीलिए, म्हणून ती काय आराधना नाही, और वो कुछ आराधना आणि नहीं। खरी आराधना काय और आहे, सच्ची आराधना क्या आणि है? माझ्या देवाचं हृदय जाणणं, मेरे परमेश्वर के हृदय को आणि जानना, माझ्या देवाची इच्छा जाणून और मेरे घेणं, परमेश्वर की इच्छा को आणि जानना, माझ्या देवाला काय आवडतं हे समजून और घेणं, मेरे परमेश्वर को क्या भाता है ये समझ लेना, आणि ती आराधना आहे। वही आराधना है। आणि गीत आणि इंस्ट्रुमेंट्स, गीत और इंस्ट्रूमेंट आणि त्या आराधनेचा एक भाग वो आहे। आराधना का एक हिस्सा है। पण सांगत असताना खूप दुःख वाटतं, लेकिन बताते हुए बहुत दुख लगता आणि है। पुष्कळ विश्वासणाऱ्यांसाठी, बहुत से विश्वासी लोग आणि पुष्कळ वर्षीपरांसाठी, और बहुत आराधना करने वाले, आणि त्यांना असं वाटत आहे, उनको ऐसा लगता है आणि गीत गाणं आणि वाद्य वाजवणं म्हणजे तीच आराधना गीत आहे। गाना या इंस्ट्रूमेंट बजाना यही आराधना आणि है। म्हणून परमेश्वर इस्रायल लोकांना असं म्हणतो, इसलिए परमेश्वर ने इस्राएलों से कहा, आणि तुम्ही ओठाने माझी स्तुती आप करता, ओठों से मेरी स्तुति को करते आणि हो, मग तुमचं अंतकरण माझ्यापासून और दूर आपका आहे। हृदय मुझसे दूर है। आणि म्हणून देवाला त्यांच्या ओठाची स्तुती नको होती, परमेश्वर को उनके ओठों की स्तुति नहीं आणि चाहिए थी। मग देवाला त्यांचं हृदय पाहिजे होतं, परमेश्वर को उनका हृदय चाहिए था, आणि ज्याचं हृदय देवाशी जुडलेलं आहे, जिनका हृदय परमेश्वर से जुड़ा हुआ आणि है, मग त्याची ओठ देवाची स्तुती और फिर करतील, उनकी स्तुति उनके ओठ परमेश्वर की स्तुति करेंगे ही। पण त्यांचे ओठ जर देवाची स्तुती करत असेल, लेकिन उनके ओठ परमेश्वर की स्तुति करते आणि होंगे, त्या स्तुतीला जर मनुष्याचं हृदय जुळत नाही, और उस स्तुति में मनुष्य का हृदय नहीं जुड़ता हो, आणि मग ती आराधना नाही। तो फिर वो आराधना पण नहीं। जर त्याचं हृदय परमेश्वराची स्तुती करत लेकिन असेल, यदि उनका हृदय परमेश्वर की स्तुति करता हो, आणि मग त्यांचे ओठ जर त्यांचा ओठ किंवा त्यांचा आवाज जर त्या हृदयाला जुळत आहे, फिर उनके होठ और उनका आवाज उन हृदय से जुड़ता हो, आणि मग ती आराधना आहे। तो फिर वो आराधना आणि है। असं पण नाही आहे, और ऐसा भी नहीं, आणि असं पण नाही और आहे, ऐसा भी नहीं, जर तुमचं हृदय देवाला जुळतं, यदि आपका हृदय परमेश्वर से आणि जर जुड़ता हो, तुमचं मिलता हो, मुख, आणि जर तुमचं मुख उघडून तुम्ही जर आवाजाच्या द्वारे त्याची प्रशंसा और करत नाही, आपका मुंह खोल कर आप आवाज के द्वारा परमेश्वर की आराधना करते हो, आणि करत नाही, करते नहीं, आणि मग तीही आराधना नाही। वो भी आराधना नहीं। कारण हृदयाची जी भावना आहे, क्योंकि हृदय की जो हमारी भावना है, हा हृदयाचं जे इच्छा आहे, हमारे हृदय की जो इच्छा है, आणि हृदयाची जी ओढ आहे, हमारे हृदय की जो चाहत है, आणि मग ती मनुष्य ओठाच्या आणि शब्दाच्या द्वारे
देवाला तो प्रेझेंट करत असतो. फिर मनुष्य अपने ओठों के द्वारा और शब्दों के द्वारा परमेश्वर को दिखाता है. हा, तो प्रसन्न करत वो असतो. परमेश्वर को प्रसन्न करता आणि है. म्हणून दावीद स्तोत्र 51 मध्ये असं म्हणत आहे. इसलिए दाऊद भजन संहिता 51 में कहता है, आणि तो असं म्हणत आहे, और वो ऐसा कहता आणि मी है, बेत्शेबे बरोबर जेव्हा पाप केलं जब मैंने बेत्शेबे के साथ पाप किया आणि नाथान संदेष्टाने येऊन मला तांडण केलं, और नातान भविष्यवक्ता ने मुझे जब तांडन मला ज्यावेळेस त्यानं माझ्या पापाची जाणीव करून दिली, जब नातान भविष्यवक्ता के द्वारा मेरे पापों की महसूस हुई. आणि बायबल असं सांगतं, फिर बाइबल हमें ऐसा आणि बताती दावीद है, 7 दिवस आपल्या खोलीमध्ये और आहे. 7 दिनों तक दावीद ने अपने आप को एक रूम में बंद कर आणि दिया, 7 दिवस तो पश्चाताप करत और आहे. 7 दिन तक वो पश्चाताप करने आणि लगा. 7 दिवसामध्ये त्याच्या पापामुळे और 7 दिनों में उसके पापों के कारण जे त्याच्या जीवनावर झालेला परिणाम आहे, जो उसके जीवन में हुआ परिणाम, जो त्याच्या शरीरावर झालेला परिणाम उसके आहे, शरीर के ऊपर हुआ परिणाम, आणि दावीद आपल्या पश्चातापामध्ये तो व्यक्त करतात. और पश्चाताप में दावीद वो परमेश्वर से व्यतीत करता है. आणि पापामुळे त्याच्या जीवनात आलेल्या समस्याला पण तो व्यक्त करत आहे. पाप के द्वारा आए हुए समस्याओं को भी वो व्यतीत करता आणि है. स्तोत्र 51 मध्ये तो पश्चातापाच्या वेळेस असं म्हणत और आहे, भजन संहिता 51 में वो पश्चाताप करते हुए ऐसा कहता आणि है, तो असं म्हणत आहे, और वो ऐसा कहता है, माझं मुख उघड, मेरे मुंह को खोल, माझं मुख उघड, मेरे मुंह को खोल, माझं मुख उघड, मेरे मुंह को खोल, माझं मुख मेरे उघड, मुंह को खोल, म्हणजे मी तुझी स्तुती करीन. फिर मैं तेरी स्तुति करूंगा. दाविदाला माहिती आहे, दाऊद को पता है, दाविदाला माहिती आहे, दाऊद को पता है, माझं हृदय देवापासून दूर गेल्यामुळं मेरा हृदय परमेश्वर से दूर होने के आणि म्हणून कारण माझं मुख उघडत नाही. इसलिए मेरा मुख नहीं खुलता. आणि दाविदाला माहिती आहे, और दाऊद को पता है, ज्यावेळेस माझं हृदय देवाबरोबर जुळेल जब मेरा हृदय परमेश्वर से मिलेगा, जुड़ जाएगा, आणि त्यावेळेस माझं मुख आपाप उघडल, तब मेरा मुंह अपने आप ही खुल जाएगा, आपोआप ते उघडल. अपने आप ही खुल जाएगा. बायबल सांगता, बाइबल बताती है, हन्ना नावाची एक स्त्री आहे, हन्ना नाम की एक स्त्री आणि है, ती मंदिरामध्ये और वो मंदिर में आणि आपल्या हृदयाला ती देवासमोर व्यक्त और करतात. अपने हृदय को परमेश्वर के सामने व्यतीत करती आणि है. तिथं असं लिहिलेलं और आहे, वहाँ पे ऐसा लिखा तिनं है, आपलं हृदय उसने अपने हृदय को पाण्यासारखं तिनं देवासमोर ओतलेलं पानी आहे. के समान परमेश्वर के सामने बहा डाला. हा, असं तिथं लिहिलेलं आहे. वहाँ पे ऐसा लिखा तिनं है, आपलं हृदय उसने अपने हृदय को पाण्यासारखं देवासमोर ओतलेलं आहे. पानी के समान परमेश्वर के सामने बहा डाला. पण तुम्हाला माहिती आहे का, लेकिन आपको पता, ज्यावेळेस तिनं आपलं हृदय देवाकडे व्यक्त केलेला, जिस समय उसने अपने हृदय को परमेश्वर के सामने व्यतीत किया, त्यावेळेस तिला पण ठाऊक नाही. उस समय उससे भी पता नहीं. एली याजक बघत आहे, एलियाज याजक देख रहा है, आणि तो असं म्हणत और आहे, वो ऐसा कह रहा है, हिज ओठ असे काहीतरी नशेल्या स्त्री सारखं पुटपुटत आहेत. नशा में जो व्यक्ति रहता है उस नशा में रहने वाले व्यक्ति के समान इसके ओठ हिल रहे हैं, आणि तिला माहित नाही. और उसको पता आणि नहीं. ज्यावेळेस एली याजक तिला म्हणाला, जब एली याजक ने उसे कहा, आणि तू दाकरस पिल्यासारखं किंवा मध पिल्यासारखं, तू दाख मधु पिए समान या मद पिए समान, हा, मद्य पिए तू समान, अशी का बडबडत आहे. तू ऐसा क्यों बड़बड़ कर आणि रही है. मग त्यावेळेस तिच्या लक्षामध्ये और आलं, उस समय उसके ध्यान में आया, आणि मग ती त्या ठिकाणी असं म्हणत और आहे, वो वहाँ पे ऐसा कहती है, आणि माझ्या प्रभू, और मेरे प्रभु, तुझ्या दासीनं काही दाग मधु पिलेलं नाही, आपके दासी ने दाख मधु नहीं पिया आणि है. तुझ्या दासीनं आपलं हृदय देवासमोर ओतलेला. उसने अपने हृदय को परमेश्वर के सामने बहा दिया हा, है. त्याच्यासाठी मला माहित नाही, ते माझं मुख उघडून त्याची स्तुती करत आहे. इसलिए मुझे पता ना होते हुए भी मैं परमेश्वर की स्तुति कर रही हूँ. दॅट इज प्रेज अँड वर्शिप. और वही स्तुति और आराधना आणि है. तीच स्तुती आणि और आराधना. वही स्तुति और आराधना आणि है. ज्यावेळेस तुमचं हृदय देवाकडे और उघडल, जब परमेश्वर के सामने आपका हृदय खुलेगा, आणि मग तुम्हाला कोणीतरी तोंड उघडा म्हणून सांगायची और गरज आपको नाही. कोई तो भी बताने की आवश्यकता नहीं कि मुंह खोलो. आणि ज्यावेळेस तुमचं तोंड उघडत नाही, जब आपका मुंह नहीं खुलता, आणि त्यावेळेस तुम्हाला सांगायची गरज नाही तब आपको बताने की आवश्यकता नहीं की तुमचं हृदय देवाबरोबर जुळलेलं कि नाही. आपका हृदय परमेश्वर के साथ मिला नहीं है. आणि म्हणून योबाच्या पुस्तक 10व्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे, इसलिए ईयोब की किताब इसका 10वें अध्याय में लिखा है, हा, तुझी दुष्टाई, तेरी दुष्टाई, तेरा अधर्म, हा, तुझी दुष्टाई, तेरा अधर्म, तुझी दुष्टाई तेरा अधर्म तुझ्या चेहऱ्यावर दिसत आहे. तेरे
चेहरे पे, तेरे मुख पे दिखती है। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. हालेलुया. आणि म्हणून प्रियानो, और इसलिए मेरे आणि प्रियो, काही वाद्य वाजवणं, इंस्ट्रूमेंट्स बजाना आणि काही गीत गाणं, और गीतों को गाना नॉट प्रेज अँड वर्शिप, आराधना नहीं है, आणि तो एक आराधनेचा भाग आहे. और वो आराधना का एक हिस्सा आणि है. खरी आराधना और काय? सच्ची आराधना क्या आणि है? देवाच्या हृदयाबरोबर मनुष्याचं हृदय जुळणं. परमेश्वर के हृदय के साथ मनुष्य के हृदय को आणि ज्यावेळेस जुड़ना. मनुष्याचं हृदय देवाच्या हृदयाबरोबर जब जुळेल, परमेश्वर का, जब मनुष्य का हृदय परमेश्वर के हृदय से मिलता है, आणि मग त्याची साक्ष त्याचं मुख देईल, और उसका मुख उसकी गवाही देगा, त्याचा आवाज त्याची साक्ष देईल, उसका आवाज उसकी गवाही देगा, आणि त्याचं ओरडणं त्याची साक्ष देईल. उसका चिल्लाना उसकी गवाही देगा. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. प्रेज द आणि लॉर्ड. मग ती हीच खरी आराधना, और यही सच्ची आणि आराधना, हीच खरी आराधना. यही सच्ची आणि मी आराधना. हमेशा माझ्या प्रचारामध्ये और मैं हमेशा मेरे प्रचार में आणि देवाच्या स्तुती आराधनेविषयी थोडेसे मी शब्द उच्चारतो, परमेश्वर की स्तुति और आराधना के बारे में मैं बताता हूँ, कारण तो माझा भाग आहे, क्योंकि वो मेरा हिस्सा है, आणि तो माझं जीवन और आहे, वही मेरे जीवन, मेरा आणि ते जीवन माझं है, काम आहे, और वही मेरा काम है, आणि तोच माझा परमेश्वर और आहे. वही मेरा परमेश्वर है. आणि जसं एखाद्या गोष्टी विना एखादं जीवन अधुरं असतं, किसी बात के बिना किसी का जीवन अधूरा रहता है. हा, एखाद्या व्यक्तीच्या कपड्या विना त्याचं शरीर अधुरं आहे. एखादी मनुष्य को उसका शरीर उसके कपड़ों के बिना अधूरा है. आणि एखाद्याचं जीवन त्याच्या अन्नाविना अधुरं आहे. किसी का जीवन अन्न वस्त्र के बिना अधूरा है. आणि कुणाच तरी जीवन एखाद्या पत्नी विना किंवा पती विना अधुरा आहे. किसी का जीवन पति या पत्नी के बिना अधूरा है. आणि तसं एका परमेश्वराच्या व्यक्तीचं जीवन, वैसा ही एक विश्वास हो, एक परमेश्वर के भक्त का जीवन, आणि देवाच्या आराधनेविना ते अधुरा आहे. परमेश्वर की आराधना के बिना अधूरा है. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. आणि म्हणून हा माझा विषय नाही आहे, और ये मेरा विषय नहीं. आणि मला माहित नाही की परमेश्वर हमेशा स्तुती आराधनेविषयी माझ्याशी काहीतरी बोलायला लावतो. और मुझे पता नहीं कि परमेश्वर हमेशा स्तुति और आराधना के बारे में मुझसे बताने के लिए कहता आणि है. आज सकाळी मी एका वेगळ्या विषयाकडे और जाणार आहे. आज सवेरे एक अलग विषय की ओर मैं बढ़ूंगा. आणि माझा एक खूप महत्वाचा विषय और आहे, मेरा एक बहुत महत्वपूर्ण विषय है. आणि त्या विषयाची सुरुवात आम्ही एका वचनापासून और करणार आहोत. उस विषय की शुरुआत हम एक वचन से देखेंगे. याकोबाचं पत्र, याकूब की पत्री, याचा 5वा अध्याय इसका 5वां अध्याय आणि 16 वचन आम्ही और वाचू. 16 वचन हम पढ़ेंगे. याकोबाचं पत्र याकूब की पत्री आणि त्या 5वा अध्याय और उसका 5वां अध्याय आणि 16 वचन और आम्ही वाचू. 16 वचन हम पढ़ेंगे. आमच्यामध्ये सिस्टर आहेत ते वचनाला हमारे वाचतात. बीच में सिस्टर है, वो वचन पढ़ेंगे. Thank हम you, पढ़ेंगे Jesus. वचन को. याकूब की पत्री इसका 5वां अध्याय और 16 वचन. इसलिए तुम आपस में एक दूसरे के सामने आणि ह्यासाठी तुम्ही स्वतःमध्ये एक दुसऱ्यासाठी अपने अपने पापों को मान लो आणि स्वतःच्या पापाची कबुली द्या, और एक दूसरे के लिए प्रार्थना करो. आणि परत आम्ही ते वचन वाचू. आणि और हा, अपने अपने पापों को मान लो मान लो और एक दूसरे के लिए प्रार्थना आणि करो, एकामेकासाठी प्रार्थना करा, जिससे चंगे हो जाओ. आणि अशासाठी की तुमच्या जीवनामध्ये सुटकारा यावा, धर्मी जन की प्रार्थना, आणि न्यायीची प्रार्थना, धर्मी जन की प्रार्थना के प्रभाव से हा, न्यायीच्या प्रार्थनेच्या सामर्थ्यानं बहुत कुछ हो आणि सकता है. पुष्कळ काही होऊ शकतं. आमेन. बोलो येशू मसीह की. जय. न्यायीच्या प्रार्थनेने धर्मी की प्रार्थना से आणि भरपूर काही होऊ शकतं. बहुत कुछ हो सकता है. किती सुंदर त्या ठिकाणी वाक्य आहे. कितने अच्छे रीति से यहाँ पे लिखा आणि है. मराठी बायबल मध्ये तसं नाही और आहे. मराठी में ऐसा नहीं. आणि मराठीमध्ये असं आहे, और मराठी में ऐसा है. न्यायीची प्रार्थना धर्मी की प्रार्थना आणि फारच प्रबळ असते, बहुत ही शक्तिशाली होती है. पण त्याच्यापेक्षा हिंदी बायबल मध्ये खूप लेकिन सुंदर उससे आहे. ज्यादा हिंदी बाइबल में बहुत अच्छा लिखा है. माय गॉड, हाय हे मेरे परमेश्वर, माय गॉड. हे मेरे आणि परमेश्वर. तिथं असं लिहिलेलं आहे. वहाँ पे ऐसा लिखा है. आणि ज्यावेळेस न्यायी प्रार्थना करतो जब न्यायी प्रार्थना करता है त्यावेळेस दुसऱ्याच्या जीवनामध्ये तो दूसरों के जीवन में पुष्कळ काही होऊ शकतं. बहुत कुछ हो सकता है. हालेलुया. हालेलुया. इथं एक दुसऱ्यासाठी प्रार्थना करायला सांगितले, यहाँ पे एक दूसरे के लिए प्रार्थना करने के लिए बताया आणि है. येशूच्या रक्ताने शुद्ध झालेला व्यक्ती और यीशु के लहू से शुद्ध किया गया आणि व्यक्ति प्रभू येशूच्या रक्ताने विकत घेतलेला और व्यक्ती यीशु के लहू के द्वारा खरीदा हुआ व्यक्ति आणि येशूवर विश्वास ठेवणारा व्यक्ती और यीशु पर विश्वास रखने वाला आणि व्यक्ति. त्या व्यक्तीसाठी बायबल मध्ये असं और लिहिलेलं उस आहे व्यक्ति के बारे में बाइबल में ऐसा लिखा है की तो न्यायी आहे. वो न्यायी है. आणि बायबल सांगतं, और बाइबल बताती आणि है. असा न्यायी व्यक्ती ज्यावेळेस दुसऱ्यासाठी प्रार्थना और करेल ऐसा धर्मी जन जब दूसरों के लिए प्रार्थना करता आणि है त्याच्या जीवनामध्ये पुष्कळ काही होऊन और जाईल, उसके जीवन में बहुत कुछ हो जाता आणि है. त्याच्या जीवनात पुष्कळ काही होणं थांबलेलं आहे, और उसके जीवन में बहुत कुछ होना बाकी है. आणि त्याच्या जीवनामध्ये पुष्कळ काही होण्याचं थांबलेलं आहे. और उसके जीवन में बहुत कुछ होना रुक गया है.
हा, पुष्कळ काय होण्याचं थांबलेलं आहे. बहुत कुछ होना रुक गया है. कशासाठी? किस लिए? कारण एक न्याय त्यासाठी प्रार्थना करत क्योंकि नाही. एक धर्मी उसके लिए प्रार्थना नहीं देवाच्या करता. लोकांनो, परमेश्वर के लोगों, काय तुम्हाला हे सत्य माहित आहे क्या का? आपको ये सत्य पता है? तुमच्या प्रार्थनेच्या द्वारे आपकी प्रार्थना के द्वारा दुसऱ्याच्या जीवनामध्ये दूसरों के जीवन में पुष्कळ काही होऊ शकतं बहुत कुछ हो सकता आणि है. पुष्कळ काही होऊ बहुत शकतं कुछ हो सकता आणि है. तुम्ही ते लोक और आहे आप वो लोग हो आणि दुसऱ्याच्या जीवनामध्ये दूसरों के जीवन में पुष्कळ काय करणार बहुत कुछ करने वाले आप आणि लोग तुम्ही हो. ते लोक आहात आप वो लोग आणि हो दुसऱ्याच्या जीवनाला दूसरों के जीवन में आणि हलवणारे तुम्ही हिलाने वाले आप लोग आणि हो. तुम्ही ते लोक आहात आप वो लोग हो आणि दुसऱ्याच्या जीवनाला दूसरों थांबलेल्या के जीवन जो रुका हुआ हा, है, दुसऱ्याचं जीवन जे थांबलेलं आहे दूसरों का जीवन जो रुका हुआ आणि है, त्याला पुष्कळ लांब तुम्ही घेऊन जाऊ शकता. उसको बहुत दूर तक ले जाने वाले आप कारण लोग येशूच्या हो. रक्ताने तुम्ही शुद्ध झालेले क्योंकि आहात यीशु के लहू के द्वारा आप शुद्ध किए आणि गए म्हणून हो तुमचं नाव न्यायी व्यक्ती आहे और इसलिए आपका नाम धर्मी है आणि ह्यासाठी तुमचं नाव न्यायी व्यक्ती आहे और इसलिए आपका नाम धर्मी व्यक्ति आणि है. न्याय विषय बायबल असं और सांगते न्याय के बारे में बाइबल ऐसा आणि बताती न्याय है, जर दुसऱ्यासाठी प्रार्थना यदि करे न्याय दूसरों के लिए प्रार्थना करे आणि काहीतरी त्याच्या जीवनात होणार कुछ नाही. तो भी उसके जीवन में नहीं होगा. न्याय ज्या दुसऱ्यासाठी प्रार्थना न्याय करे जब दूसरों के लिए प्रार्थना आणि करेगा काहीतरी तिच्या जीवनात होणार कुछ तो नाही. भी उसके जीवन में नहीं होगा. हिंदी बायबल मध्ये खूप चांगलं भाषण हिंदी में बहुत अच्छा लिखा है, तिथं असं लिहिलेलं आहे, वहाँ पे ऐसा लिखा है काहीतरी होणार नाही कुछ तो भी होगा आणि नहीं, पुष्कळ काही होऊन बहुत जाईल कुछ हो सकता आणि है, पुष्कळ काही होत बहुत जाईल. कुछ हो सकता आज है. संध्याकाळी भविष्यवाणी करतो, आज सवेरे आज सकाळी भविष्यवाणी करतो आज सवेरे भविष्यवाणी आणि करता तुम्ही हूँ. ते लोक आहात आप वो लोग जे हैं दुसऱ्याच्या जीवनात पुष्कळ काय करू दूसरों शकता के जीवन में बहुत कुछ करने आणि वाले लोग दुसऱ्याच्या हैं. रिकाम्या किचन मध्ये तुम्ही पुष्कळ काही भरभराटे आणू शकता दूसरों के खाली किचन में बहुत कुछ लाने वाले आप लोग हो. आणि दुसऱ्याच्या शरीरातल्या आजारामध्ये पुष्कळ काय आरोग्य आणणारे तुम्ही लोक आहात दूसरों के बीमार शरीर में बहुत कुछ चंगाई लाने वाले आप लोग हो. आणि बायबल असं आम्हाला और सांगतं, बाइबल हमें ऐसा बताती न्यायची है, प्रार्थना धर्मी की प्रार्थना और दूसरे के जीवन में दुसऱ्यांच्या जीवनासाठी बहुत कुछ काम करते. पुष्कळ काही काम करते. बाप रे, बाप रे, तुम्ही असं कसं म्हणू शकता? आप ऐसा कैसा कहते कि तुम्ही काही सकते करू हो? शकत नाही. आप कुछ नहीं कर सकते. आज सकाळी मला तुम्हाला सांग, आज सवेरे मैं आपको बताता हूँ तुमच्यामध्ये असं सामर्थ्य आहे आपके अंदर ऐसा सामर्थ्य है. दुसऱ्यासाठी एक केलेली प्रार्थना दूसरों के लिए यदि एक बार प्रार्थना करो आणि ते पुष्कळ काय त्या और बहुत जीवनामध्ये कुछ होईल. वो उसके जीवन में कर आज सकते हैं. सकाळी मला तुम्हाला दोन व्यक्तीविषयी बोलायचं दो आहे. व्यक्ति के बारे में मैं आज सवेरे आणि बताऊंगा. दुसऱ्याची प्रार्थना आपल्यासाठी किती महत्वाची आहे दूसरों की प्रार्थना हमारे लिए कितना महत्वपूर्ण आणि है. दुसऱ्यासाठी केलेली प्रार्थना आमच्यासाठी किती महत्वाची दूसरों आहे के लिए की गई प्रार्थना कितनी हमारे लिए महत्वपूर्ण आणि है. दुसऱ्यानं आमच्यासाठी केलेली प्रार्थना किती महत्वाची आहे दूसरे लोग हमारे लिए जो प्रार्थना करते हैं वो कितनी महत्वपूर्ण आणि है. एक दुसऱ्यासाठी केलेली प्रार्थना एक दूसरे के लिए की गई प्रार्थना आणि ती प्रार्थना पुष्कळ काय करून और वो जाते. प्रार्थना बहुत कुछ कर जाती है. हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. काय तुम्हाला ती स्टोरी माहिती आहे का? आपको वो कथा पता है क्या? आणि जर तुम्हाला बायबल माहित असेल यदि आपको बाइबल पता हो आणि जर तुम्हाला बायबल माहित असेल यदि आपको बाइबल पता हो तरच तुम्हाला ही स्टोरी समजेल, तो ही आपको ये कथा ये बात समज में आएगी. अन्यथा तुम्हाला काही समजणार अन्यथा नाही. आपको समझ में नहीं आएगी. आणि प्रेषितांचे कृत्य और प्रेरितों के काम मला वाटतं 11 किंवा 12 वचनामध्ये, मुझे ऐसा लगता सॉरी है सॉरी कि- 11 किंवा 12 अध्यायामध्ये, मुझे ऐसा लगता है कि 11 और 12 अध्याय में हा तिथं पत्रुसला, वहाँ पे पत्रस को त्या ठिकाणी पेत्राला वहाँ पे पत्रस को कैद केलेली आहे, बंदी गृह किया गया है. कैद केलेली आहे. बंदी किया गया है. आणि प्रेषितांचे कृत्य और प्रेरितों के काम 16व्या अध्यायामध्ये 16 अध्याय में आणि तिथं पौल आणि सिलासला कैद केलेले और आहे. वहाँ पे पत्रस और सिलास को कैद किया गया आणि है. किती लोकांना ही गोष्ट और माहिती. कितने लोगों को ये बात पता आणि है. दोन्ही ठिकाणी एक समान स्टोरी आहे और दोनों जगह पे एक समान स्टोरी है. आणि 11-12व्या और अध्यायामध्ये 11 और 12वें अध्याय में 11 किंवा 12व्या अध्यायामध्ये 11 या 12 अध्याय में आणि तिथं असं लिहिलेलं वहाँ आहे. पे ऐसा लिखा आज है. संध्याकाळ तुम्ही वाचू शकता आज सवेरे आज संध्याकाल के समय आप पढ़ सकते हो. आणि तिथं असं लिहिलेलं आहे. वहाँ पे ऐसा लिखा है. आणि पेत्राला बंदिवान झालेला आहे. और पत्रस बंदी गृह हो गया. आणि 16व्या अध्यायामध्ये असं लिहिलेलं आहे. और 16वें अध्याय में ऐसा लिखा है. पौल आणि सिलास, पौलुस और सिलास आणि तिथं त्यांना बंदिवान झालेला आहे. वो वहाँ पे बंदीवान हुए. 11 आणि 12 मध्ये पेत्र जेलमध्ये आहे 11वें अध्याय में पत्रस कैद में है. आणि 16व्या अध्यायामध्ये पौल आणि सिलास बंदिवान आहे. और 16वें अध्याय में पौलुस सिलास कैद में है. सेम स्टोरी.
समान स्टोरी, सेम स्टोरी, सेम स्टोरी, सेम जेल, समान बंदीगृह, सेम कैद. समान कैद. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. Praise the आज Lord. सकाळी माझा विषय आहे आज सवेरे मेरा विषय है आणि न्यायाने केलेली प्रार्थना धर्मी ने की हुई प्रार्थना पुष्कळ काही करून बहुत जाते. कुछ कर सकती है. आणि मी कुणासाठी त्याला केलेली प्रार्थना मैं किसी के लिए की हुई प्रार्थना आणि पुष्कळ काय करून जाते. बहुत कुछ कर सकती आणि कोणीतरी माझ्यासाठी केलेली प्रार्थना है. किसी ने तो भी मेरे लिए की हुई प्रार्थना आणि पुष्कळ काय करून जाते. बहुत कुछ कर जाती है. आज सकाळी मला तुम्हाला आज सवेरे मैं आपको पेत्र आणि पाऊल पत्रस और पौलुस आणि दोन्ही मधला काहीतरी फरक दाखवण्याचा पवित्र आत्मा प्रयत्न करतो. दोनों में का डिफरेंट जो है वो बताने का प्रयास करूंगा. आणि पौलाची सेवा सॉरी पत्रुसची सेवा, पत्रस की सेवा, पेत्राची सेवा पत्रस की सेवा आणि प्रेषित दुसऱ्या अध्यायामधून आम्हाला बघायला मिळते. प्रेरितों के काम दूसरे अध्याय में हमें देखने के लिए आणि मिलती है. दुसऱ्या अध्यायापासून 12वा अध्यायपर्यंत दूसरे अध्याय से लेकर 12 अध्याय तक म्हणजे 11 अध्याय, 11 अध्याय यानी 11 अध्याय त्याची फुल मिनिस्ट्री दिसते. उसकी पूरी सेवकाई हमें दिखती है. आणि 11 अध्याय म्हणजे काही थोडे अध्याय नाही आहेत. 11 अध्याय यानी थोड़े से अध्याय नहीं. 11 अध्याय म्हणजे काही थोडे अध्याय नाही आहेत. तो 11 अध्याय यानी थोड़े अध्याय नहीं आणि है. पुष्कळ पटीने मिनिस्ट्री त्या ठिकाणी आम्ही बघत आहे. बहुत ज्यादातर हम उसकी मिनिस्ट्री देखते आणि हैं एक सामर्थ्याची सेवा त्या ठिकाणी मी और बघत आहे. सामर्थ्य की सेवा हम वहाँ देखते हैं. आणि दुसऱ्या अध्यायापासून और दूसरे अध्याय से आणि लेकर 12वा अध्यायपर्यंत 12 अध्याय तक आणि पेत्राच्या चर्च प्लॅनिंग आम्ही बघत आहोत. और पत्रस का कलीसिया रोपण, कलीसिया को बढ़ाना हम देखते आणि हैं. त्या ठिकाणी दुसऱ्या अध्यायापासून जे 12व्या अध्यायामध्ये दूसरा अध्याय से लेकर 12 अध्याय तक आणि त्या ठिकाणी पेत्राकडे एक पॉवरफुल चर्च आहे. वहाँ पत्रस के पास एक सामर्थ्यशाली कलीसिया आणि है. त्या ठिकाणी पेत्रापाशी एक प्रार्थना करणारी मंडळी वहाँ आहे. कलीसिया एक प्रार्थना करने वाली कलीसिया पत्रस के पास है. आणि मला वाटतं और मुझे ऐसा लगता है 9 अध्यायामध्ये 9 अध्याय में पौलाचं तारण झालेलं आहे. पौलुस का उद्धार हुआ. आणि तिथून काहीतरी मला वाटतं 13-14 अध्याय पर्यंत तो अजून थोडंफार शिकतच आहे. और वहां से लेकर पौलुस 13 और 14 अध्याय तक पढ़ रहा है. आणि कुठंतरी 14 अध्यायाच्या पुढे त्याची मिनिस्ट्रीची मी सुरुवात कहीं बघत तो आहे. भी 14 अध्याय से आगे हम पौलुस की सेवकाई देखते आणि हैं. तोपर्यंत त्याला जास्त कोणी ओळखत नाही. तब तक उसे कोई पहचानता नहीं था. आणि काही थोडके शिष्य जर सोडले, और कोई कम चेलों को हम देखे तो छोडे तो, कम चेलों को छोड़े तो आणि बाकीचे लोक पौलाला ओळखत नाही. बाकी के लोग पौलुस को नहीं आणि पहचानते. 13-14च्या पुढे पौलाची नुकतीच मिनिस्ट्री सुरू और झालेली आहे. 13 और 14 अध्याय के आगे पौल ने सेवा तुरंत ही हम देखते हैं कि आणि- वहाँ पे सेवकाई उसने चालू आणि की. रोमकरास पत्र संपल्यानंतर, और रोमियो की पत्री खत्म होने के बाद करंतीकरास पत्रानंतर पौलाची फुल पॉवरफुल मिनिस्ट्री आम्ही बघत आहोत. कुरिन्थियों की पत्री के बाद हम पौलुस की सामर्थ्यशाली को सेवा देखते तिथून हैं. पुढे पौलाची मंडळी रोपण आम्ही और बघत आहोत. उसके आगे पौलुस की कलीसिया तैयार हुई. आणि करंतीकराच्या पत्रानंतर और कुरिन्थियों के पत्र के बाद आणि पुढे त्याने पुष्कळशे चर्च प्लॅनिंग केलेलं आहे. उसके बाद उसके आगे उसने बहुत सी कलीसिया आणि को पवित्र आत्मा काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत आहे. पवित्र आत्मा कुछ तो भी बताने का प्रयास कर आणि रहा तुम्ही है. समजून घेण्याचा आप प्रयत्न करा. समझ आणि के ले लो. 13-14 अध्यायानंतर 13 और 14 अध्याय के आणि आगे पौलाला पुष्कळशे लोक ओळखत नाही. बहुत से लोग पौलुस को नहीं आणि पहचानते. थोडके लोक सोडले तर पौलाला कोणी ओळखत बहुत नाही. से कम लोग छोड़े तो पौलुस को कोई नहीं आणि पहचानते. पौल जास्त मंडळीच्या संपर्कामध्ये नाही आहे. पौलुस ज्यादा कलीसिया के संपर्क में नहीं आणि था. गाव जाऊन तो स्वार्थ प्रसार करतो. गांव जाकर वो सुसमाचार प्रचार करता पण था. पौलाच्या अगोदर आम्ही बघितलं लेकिन पौलुस के पहले हम देखते आणि हैं पेत्राची एक सामर्थ्यशाली मंडळी आम्ही बघत पत्रस आहे. की एक सामर्थ्यशाली कलीसिया थी. आता मी माझ्या मेन पॉइंट वर येत आहे. और अभी मैं अपने मेन मुद्दे पर आ रहा हूँ. आणि 16व्या अध्यायामध्ये पौलाला झेल झालेले आहे. और 16वें अध्याय में पौलुस को बंदी गृह किया आणि गया. 16व्या अध्यायापर्यंत पौलाला जास्त कोणी ओळखत नाही. 16वें अध्याय तक पौलुस को कोई ज्यादा पहचानता नहीं. 11व्या-12व्या अध्यायामध्ये 11 और 12वां अध्याय में पेत्राला पण झेल झालेले आहे. पत्रस को भी बंदी गृह हुआ. पण त्यावेळेला पेत्राकडे पुष्कळशे विश्वासणारे लोक आहेत. लेकिन उस समय पौलुस के पास पत्रुस के पास. सॉरी उस समय पत्रस के पास बहुत से विश्वासी थे. पण या ठिकाणी 16व्या अध्यायापर्यंत आम्ही बघतो लेकिन यहाँ 16वें अध्याय में हम देखते आणि हैं अजून पौलाला कोणी ओळखत नाही. अभी तक
पौलुस को कोई पहचानता आणि नहीं जे कोणी ओळखत आहे और जो कोई पहचानता आणि ते है घाबरत आहे, वो डर रहे हैं कारण त्यांना माहित आहे क्योंकि उनको पता है हा पौल असा व्यक्ती ये आहे. पौलुस ऐसा व्यक्ति है. एक वेळ होती एक समय था हा विश्वासणाऱ्यांचा छेड करणारा, वो विश्वासी लोगों को विश्वास लोगों को मारता आणि था. म्हणून पौल अजून सेटल नाही. लेकिन इसलिए पौलुस अभी तक सेटल नहीं आणि है. 16व्या अध्यायापर्यंत पण त्याला जास्त कोणी ओळखत नाही. 16वें अध्याय तक उसे ज्यादा कोई पहचानता नहीं. आता माझ्या वचनाकडे लक्ष द्या. अभी मेरे वचन की ओर ध्यान दो. आणि 11-12व्या अध्यायामध्ये पेत्र जेलमध्ये आहे, और 11 और 12वें अध्याय में पत्रस बंदी गृह में है आणि 16व्या अध्यायामध्ये पौल जेलमध्ये आहे. और 16वें अध्याय में पौलुस जेल में पण है. आज सकाळी मला तुम्हाला विचारतो, लेकिन आज मैं आपको पूछता हूँ दोन्ही मध्ये डिफरंट काय आहे? दोनों में क्या फर्क है, क्या डिफरेंट आणि है? 11-12व्या अध्यायामध्ये 11 और 12 अध्याय में 11व्या अध्यायामध्ये 11 अध्याय में ज्यावेळेस पेत्राला जेल झालेले आहे जब पत्रस को जेल हुआ आणि पेत्र जेलमध्ये आरामात झोपून गेलेला और आहे, पत्रस आराम से जो उस बंदी गृह में सो गया आणि पेत्र पौलुसचा सिनियर आहे. और पत्रस पौलुस का सीनियर है. हा पेत्र पौलुसाचा सिनियर आहे. और पत्रस पौलुस का सीनियर है. आणि पौलापेक्षा पण प्रार्थनेचं ज्ञान पेत्राला जास्त आहे. पौलुस से ज्यादा पत्रस को प्रार्थना का ज्ञान ज्यादा है. आणि म्हणून जर पेत्राची मंडळी आपण और बघितली, इसलिए पत्रस की कलीसिया हम देखें एक प्रार्थनेशील मंडळी आहे, एक प्रार्थनाशील प्रार्थना करने वाली कलीसिया आणि है. तीच मंडळी एक प्रार्थनाशील मंडळी होऊ शकते. और वही कलीसिया प्रार्थना करने वाली कलीसिया हो सकती आणि है. ज्या मंडळीचा पास्टर प्रार्थनाशील आहे, मंडली का जिस कलीसिया का पास्टर प्रार्थना करने वाला है वही कलीसिया प्रार्थना करने वाली कलीसिया आणि है. पेत्राची मंडळी आम्ही बघत और आहोत, पत्रस की कलीसिया हम देखते एक हैं सामर्थ्यशाली प्रार्थना एक करणारी मंडळी. सामर्थ्यशाली प्रार्थना करने वाली याचा अर्थ कलीसिया. निश्चित आहे इसका अर्थ निश्चित है की पेत्र एक प्रार्थनाशील व्यक्ती आहे. पत्रस एक प्रार्थना करने वाला व्यक्ति है. पण आज सकाळी मला तुम्हाला काहीतरी लेकिन सांगायचं आज आहे. सवेरे में कुछ तो बताने का प्रयास करता हूँ. एवढ्या प्रार्थनेनं भरलेला पेत्र, इतना प्रार्थना में भरा हुआ पत्रस पण जेलमध्ये अडकल्यानंतर बंदी गृह में जब था तर त्यावेळेस तो झोपून टाकलेला, वहाँ वो सो गया. झोपला पेत्र. सो गया. बाबा अशा परिस्थितीमध्ये कोण झोपल का? ऐसी परिस्थिति में कोई सो सकता है क्या? आणि मी तर म्हणतो, और मैं तो कहता आणि हूँ पेत्रानं कंटिन्यू त्या जेलमध्ये प्रार्थना करायला पाहिजे होती. पत्रस ने निरंतर उस बंदी गृह में प्रार्थना करनी आणि चाहिए थी. पेत्राला माहिती आहे पत्रस को पता है समस्या आल्यानंतर प्रार्थना करावी, समस्या आने के बाद प्रार्थना करनी चाहिए. परीक्षात आल्यानंतर प्रार्थना करावी. परीक्षा में आने के बाद प्रार्थना करनी चाहिए. कारण क्योंकि पौलुस ने प्रार्थना कशी करायची पौलुस ने प्रार्थना कैसी की जाए हे 12 शिष्यांकडनं शिकला ये होता. 12 चेलों के द्वारा सीखा था. मात्र पेत्रानं लेकिन पत्रस ने प्रार्थना कशी करायची प्रार्थना कैसी करनी चाहिए प्रभू येशू कडून शिकला प्रभु होता. यीशु के द्वारा सीख आणि गया था. म्हणून पौलुस पेक्षा पत्रुस एक प्रार्थना योद्धा आहे. इसी कारण पौलुस से ज्यादा पत्रस एक प्रार्थना योद्धा आणि है. पौलापेक्षा प्रार्थनेचं ज्ञान पेत्राला जास्त आहे. इसलिए पौलुस से ज्यादा प्रार्थना का ज्ञान पत्रस को ज्यादा है. आणि पौलापेक्षा पेत्राने प्रार्थना करणाऱ्या येशू बरोबर वेळ घालवलेला और आहे. पौलुस से ज्यादा पत्रस ने प्रार्थना करने वाले यीशु के साथ समय आणि बिताया. 12 शिष्यांवरच्या प्रार्थनेचा अभिषेक कदाचित पौलावर असू शकतो. 12 चेलों का प्रार्थना का अभिषेक कदाचित पौलुस पे होगा. होऊ शकतो. रहता होगा, हो सकता है. हा मात्र लेकिन पेत्रावर पत्रस के ऊपर डायरेक्ट प्रभु येशू ख्रिस्ताच्या प्रार्थनेचा अभिषेक पेत्रावर प्रभु आहे. यीशु मसीह का प्रार्थना का अभिषेक पत्रस में आणि था. पेत्र प्रार्थनेविषयी चुकत नाही. पत्रस प्रार्थना में गलती नहीं आणि एक करता. सामर्थ्यशाली प्रार्थना और करणारा एक व्यक्ती. सामर्थ्यशाली प्रार्थना करने वाला व्यक्ति पण त्या पत्रस. रात्री तो काय केलेला आहे? उस रात पत्रस ने क्या आणि किया? झोपून टाकलेला. सो गया. हालेलुया. हालेलुया. नंबर 2 नंबर दूसरी बात प्रेषितांचे कृत्य प्रेरितों के काम 16वा अध्याय. 16वां आणि अध्याय. तिथं आम्ही बघूया वहाँ हम देखेंगे प्रार्थनेचं एवढं ज्ञान नसलेला व्यक्ती प्रार्थना का ज्ञान न होते हुए भी आणि जखमाने भरलेला व्यक्ती सारे जख्म उसके शरीर पे थे. आणि त्याच्यावर घाव करण्यात आले होते उसके ऊपर जख्म किए गए आणि थे त्याचे पाय खोड्यामध्ये बांधलेले आहेत और उसके पैर लकड़ी में बंधे हुए थे आणि अतिशय वेदना होत आहे. और बहुत से वेदना हो रही आणि है. इथं आम्ही डिफरंट बघूया. और वहाँ पे हम फर्क देखते आणि हैं. इथं पौलुस विश्रांती घ्यायला और पाहिजे. यहाँ पे पौलुस विश्रांति लेना आणि चाहिए. तिथं काय एवढं पेत्राला इजा झालेले नाही. वहाँ पे पत्रस को मारा नहीं गया था. उसको कुछ तकलीफ नहीं थी, घाव नहीं थे. आणि पेत्र आरामात प्रार्थनेला बसायला पाहिजे होता. पत्रस ने आराम के साथ प्रार्थना करनी चाहिए थी. विश्रांतीची गरज पेत्राला नाही. विश्रांति की आराम की गरज पत्रस को आणि नहीं. विश्रांतीची
गरज पौलाला आहे, आराम की गरज पौलुस को है, कारण त्याला शारीरिक वेदना क्योंकि होता. उसको शारीरिक वेदना थी. पण आम्ही बघूया लेकिन हम देखेंगे प्रेषितांच्या 16व्या अध्यायामध्ये, प्रेरितों के 16वें अध्याय आणि में, तिथं एवढ्या वेदनेमध्ये पण और इतने वेदना में होते हुए आणि भी पौलुस प्रार्थना करत आहे. पौलुस प्रार्थना कर रहा है. आणि 11व्या अध्यायामध्ये और 11वें अध्याय में जेल मध्ये असलेला पेत्र बंदी गृह में रहने वाला पत्रस आणि झोपून गेलेला. सो गया. वाय, क्यों, काय कारण आहे? क्या कारण है? आज सकाळी मला तुम्हाला त्याचं कारण सांगू आज दे. सवेरे उसका कारण आप मैं आणि आपको न्यायानं बताता हूं. दुसऱ्यासाठी केलेली प्रार्थना धर्म ने दूसरों के लिए की गई आणि प्रार्थना खूपच सामर्थ्यशाली असते. बहुत ही सामर्थ्यशाली आणि त्या होती है. सामर्थ्यशाली प्रार्थनेचा अनुभव और उस सामर्थ्यशाली प्रार्थना का अनुभव पत्रुसला आहे, पत्रस को है, पेत्राला आहे. पत्रस को आणि है. दुसऱ्याने केलेली प्रार्थना आपल्या जीवनात किती सामर्थ्यानं काम करते. दूसरों ने की गई प्रार्थना हमारे जीवन में कितना सामर्थ्यशाली काम करती आणि है. याचा अनुभव पेत्रला आहे. इसका अनुभव पत्रस का है. पण पौलुस आम्ही बघतो, लेकिन पौलुस को हम देखते हैं, आणि तो एवढ्या वेदनेमध्ये पण वो इतने दुख में होते हुए भी, आणि तरी वेदना में पण होते गुडघ्यावर हुए बसून भी, प्रार्थना करत तो आहे. भी घुटनों पे आकर प्रार्थना कर रहा है. तरी पण तो आराधना करत आहे. तो भी वो आराधना कर रहा है. काय कारण आहे? क्या कारण है? काय कारण आहे? क्या कारण है? कारण प्रेषित 16व्या अध्यायामध्ये आम्ही बघतो, क्योंकि प्रेरितों के काम 16वें अध्याय में हम आणि देखते तिथं हैं, पौलुसची मंडळी दिसत नाही. वहाँ पौलुस की कलीसिया नहीं आणि दिखती. पौलुससाठी कोणी प्रार्थना करणार पौलुस नाही के लिए आहे. कोई प्रार्थना करने वाला आणि नहीं है. पौलासाठी कोणी प्रार्थना करत नव्हतं. पौलुस के लिए कोई प्रार्थना करता आणि नहीं था. पौलाला माहित आहे और पौलुस को पता था आपल्या सुटकेसाठी खुद के छुटकारे के लिए आणि आपणच प्रार्थनेला बसायला पाहिजे. खुद ही प्रार्थना करना पण चाहिए. प्रेषित 11व्या अध्यायामध्ये बघतो, लेकिन प्रेरित 11वें अध्याय में पेत्र आरामात झोपलेला. पत्रस आराम से सो गया. का? क्यों? कारण पेत्रला माहित आहे क्योंकि पत्रस को पता है माझ्या पाठीमागे मेरे पीछे प्रार्थनेचं सामर्थ्य आहे. प्रार्थना का सामर्थ्य है. आणि पेत्राला माहित आहे और पत्रस को पता है माझं चर्च माझ्यासाठी मेरी प्रार्थना कलीसिया करत मेरे लिए प्रार्थना करती आहे. आणि है. मला या जेल मध्ये प्रार्थनेची गरज और नाही. मुझे इस बंदी गृह में प्रार्थना की आवश्यकता आणि मी नहीं. तर असाच सुटेन, मैं तो ऐसा ही छूट जाऊंगा. कारण माझ्या पाठीमाग प्रार्थना योद्धे क्योंकि आहे. मेरे पीछे प्रार्थना करने वाले योद्धे हैं. पण पौलाला माहित आहे लेकिन पौलुस को पता है आपल्या पाठीमाग प्रार्थनेचा कोणी पाठबळ नाही आहे. हमारे पीछे प्रार्थना करने वाला कोई सपोर्ट आणि नहीं. आपण झोपून चालणार और हम नाही. सोकर नहीं चलेंगे. आणि आपण विश्रांती घेऊन हम चालणार नाही. हम आराम नहीं कर आणि सकते. आपल्याला प्रार्थनेची गरज आहे. और हमें प्रार्थना की आवश्यकता है. पेत्र काय म्हणत आहे? पत्रस क्या कहता है? डोंट वरी, डरो मत, माझे योद्धे पाठीमाग माझ्यासाठी प्रार्थना करत आहे. मेरे योद्धे मेरे लिए पीछे प्रार्थना कर रहे आणि हैं. त्रासामध्ये और तकलीफों में आणि मला विश्रांतीची गरज आहे. मुझे आराम की जरूरत पण है. पौलुसला माहित आहे लेकिन पौलुस को पता या है त्रासामध्ये इस तकलीफ आणि में आपल्या पाठीमाग कोणाच्या प्रार्थना नाही. हमारे पीछे किसी की प्रार्थना आणि नहीं. त्रासामध्ये अजून त्रास घेऊन और तो दुखों में तकलीफों में और तकलीफ आणि लेकर मला प्रार्थना केली मुझे पाहिजे. प्रार्थना करनी चाहिए. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के आज लोगों, सकाळी तुम्हाला काही समजत आहे का? आज सवेरे आपको कुछ समझ में आ रहा आणि है आज क्या? सकाळी मला तुम्हाला सांगू द्या, आज सवेरे मैं आपको बताता हूँ आणि तुमच्याकडे प्रार्थनेची पाठबळ आहे का? आपके पीछे प्रार्थना की शक्ति है. आणि तुमच्या पाठीमाग प्रार्थनेचा सपोर्ट आहे का? आपके पीछे प्रार्थना का सपोर्ट है. आणि तुमच्या पाठीमाग प्रार्थना करणारे मंडळीचे लोक आहेत का? आपके पीछे प्रार्थना करने वाले कलीसिया के लोग आणि हैं. ज्याच्या पाठीमाग प्रार्थना करणारी मंडळी आहे जिनके पीछे प्रार्थना करने वाली कलीसिया है. आणि समस्यामध्ये त्याला काही प्रार्थना करायची गरज समस्याओं नाही. में उनको प्रार्थना की आवश्यकता आणि नहीं. समस्यामधून बाहेर यायचा मार्ग तुम्ही शोधत राहा. समस्या से बाहर आने का मार्ग आप ढूंढते रहो. आणि तुम्ही मार्ग शोधत असताना आप मार्ग ढूंढते हुए आणि होते हुए तुमच्यासाठी केलेल्या प्रार्थना मार्ग उघडेल. आपके लिए की गई हुई प्रार्थना आपके लिए आपके जीवन में मार्ग आणि खोलेगी. जर तुमच्या पाठीमाग कोणी प्रार्थना करणारे मजबूत लोक नाही लेकिन आहे आपके पीछे प्रार्थना करने वाले कोई मजबूत लोग नहीं. आणि मार्ग शोधत बसू नका. मार्ग ढूंढते मत बैठो. गुडघ्यावर येऊन प्रार्थनेला घुटनों सुरुवात में करा. आकर प्रार्थना करना शुरू करो. नंबर 1, नंबर पहली बात, का पेत्र झोपला क्यों पत्रस सोया आणि का पौलुस जागा राहून प्रार्थना और करत क्यों पौलुस जागते हुए प्रार्थना कर रहा है. पेत्रसला माहित आहे पत्रस को पता है माझ्या पाठीमाग प्रार्थना करणारे माझी खंबीर मंडळी आहे. मेरे पीछे प्रार्थना करने वाली एक खंबीर शक्तिशाली कलीसिया है. पण पौलुसला माहित आहे लेकिन पौलुस को पता है माझ्या पाठीमाग प्रार्थना करणारे कोणी लोक नाही. मेरे पीछे प्रार्थना करने वाले कोई लोग नहीं. नंबर 2, दूसरी बात, दुसरी गोष्ट मला तुम्हाला सांगू. दूसरी बात मैं आपको बताता हूँ. काय तुम्हाला माहित आहे क्या का? आपको पता है पेत्रासाठी प्रार्थना केली पत्रस के लिए प्रार्थना की, आणि म्हणून जेलचे दरवाजे उघडले. इसलिए बंदी गृह के दरवाजे खुल गए. पौलुसनं प्रार्थना केली पौलुस ने प्रार्थना की, आणि तरी तेव्हा पण बंदीगृहाचे दरवाजे उघडले. तभी भी बंदी गृह के दरवाजे खुल गए. याचा अर्थ काय आहे? इसका अर्थ क्या है? जरी कोणी आमच्यासाठी प्रार्थना करो, यदि कोई भी हमारे लिए प्रार्थना करे, द्वार उघडेल,
दरवाजा खुल आणि जाएगा। जरी आम्ही प्रार्थना केली यदि हमने प्रार्थना की तरी पण द्वार उघडेल, तो भी द्वार खुल जाएंगे। पण दोन्ही दरवाजा उघडल्यामधला फरक आता मी लेकिन तुम्हाला सांगतो। दोनों दरवाजे खुलने का जो डिफरेंट है, फर्क है, मैं आपको बताता तुम्ही हूँ। प्रार्थना केल्यानं कसा दरवाजा उघडतो आप प्रार्थना करते हो तो कैसा कैसा दरवाजा आणि खुलता है, तुमच्यासाठी कोणीतरी प्रार्थना करतं त्यावेळेस कसा और दरवाजा उघडतो। आपके लिए दूसरे लोग प्रार्थना करते तब किस रीति से दरवाजा खुलता आता है। तुम्ही जर आज संध्याकाळी घरात 11 अध्याय वाचलात आज संध्याकाल के समय अब यदि आप 11वां अध्याय आणि पढ़ोगे, तिथं लिहिलंय की पेत्रासाठी प्रार्थना केली, वहाँ पे लिखा है कि पतरस के लिए प्रार्थना की गई, द्वार खोला गया द्वार खुल गए आणि दरवाजा उघडलेला आहे। और दरवाजा खुल गए। कसा दरवाजा उघडला कैसे दरवाजे खुल गए, कोणाला पण समजलं नाही, किसी को पता नहीं चला, काही गोंधळ झाला नाही कुछ भी समस्या नहीं आई, आणि लोक तितर बितर झाले नाही लोग तितर बितर नहीं हुए, आणि बंदी शाळेचे नायक घाबरले नाही। वो बंदी गृह के जो नायक थे, रखवाले थे, वो डर नहीं गए। परमेश्वरानं पेत्रासाठी असा दरवाजा उघडला परमेश्वर ने पतरस के लिए ऐसे दरवाजे को खोल दिया की शत्रूला कानोसा पण लागला नाही। शत्रु के कान को भी पता नहीं चला। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आता जाऊया 16व्या अध्यायामध्ये। अब जाएंगे 16वें अध्याय में। पौलुसनं प्रार्थना केली, पौलुस ने प्रार्थना की, उत्तर मिळालं, उत्तर मिल गया। पण कसं उत्तर मिळालं? लेकिन कैसा उत्तर मिल गया? भूकंप झाला भूकंप हुआ, आणि सगळं काय हल्लं सब कुछ हिल गया, आणि सगळे इकडे तिकडे पळाले सभी इधर उधर तितर बितर भाग गए, आणि बंदीशाळेच्या नायकांना और समजलं, बंदिशाल के जो रखवाले थे उनको समझ में आया। तिथं खूप गोंधळ झाला। वहाँ पे बहुत ही शोर मच गया। पण जर तुम्ही 11वा अध्याय बघा लेकिन जब आप 11वें अध्याय में पढ़ोगे, आणि पेत्राची सुटका बघा, पतरस की छुटका देखो, का कुणाला पण ठाऊक नाही। किसी को पता नहीं। दुसऱ्या दिवशी म्हणत आहेत दूसरे दिन कह रहे हैं, बंदीशाळेतलं बंदीवान कुठे आहे, बंदीवान कहाँ गए, कुठे गेला, कहाँ गए, सगळं काही बंद आहे, सब कुछ बंद है, काही उघडलेलं कुछ दिसत भी खुला नहीं नाही। दिख मग रहा। पेत्र कसा सुटला, लेकिन पतरस कैसे छूट गया, कोणाला पण ठाऊक नाही। किसी को भी पता नहीं। ज्यावेळेस कोणीतरी तुमच्यासाठी प्रार्थना जब करतं कोई तो भी आपके लिए प्रार्थना करता आणि है, पुष्कळ काय होऊन जातं बहुत कुछ होता है, आणि कोणाला समजत पण नाही, कुछ किसी को पता नहीं चलता। आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतः तुमच्यासाठी प्रार्थना लेकिन करता, आप खुद ही खुद के लिए प्रार्थना करते हो, पुष्कळ काय होतं, बहुत कुछ होता है, पण पुष्कळ काय गोंधळ पण होतो। बहुत कुछ शोर भी होता है। आणि ज्यावेळेस तुमच्यासाठी कोणीतरी प्रार्थना जब करतं आपके लिए कोई तो भी प्रार्थना आणि करता पुष्कळ है, काय होतं, बहुत कुछ होता है, शत्रु को पता नहीं चलता। शत्रुओं को पता नहीं चलता। हालेलुया, हालेलुया, प्रेज द लॉर्ड। प्रेज द लॉर्ड। आज सकाळी मला तुम्हाला आज सांग, सवेरे मैं आपको बताता तुमच्या हूँ, पाठीमागे कोणीतरी प्रार्थना करणार आहे का? आपके पीछे कोई तो भी प्रार्थना करने वाला आणि है क्या? प्रार्थना करणारी मंडळी तुमच्या पाठीमागे आहे का? प्रार्थना करने वाली कलीसिया आपके पीछे है आणि क्या? जर असेल यदि होंगी, तुम्ही विश्राम करू शकता। आप आराम कर सकते हो। शत्रूला कळणार पण नाही शत्रु को समझ में भी नहीं की आएगा तुम्ही कधी बंधनातून बाहेर आला। आप कब बंधन में से बाहर आणि आए। जरी तुमच्या पाठीमागे कुणाचा प्रार्थनेचा पाठबळ यदि नाही आपके पीछे किसी की प्रार्थना की ताकद नहीं, आणि तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार, आपका प्रार्थना का उत्तर मिल जाएगा, पण पुष्कळसा गोंधळ उडणार। लेकिन बहुत सा शोर मच आज जाएगा। सकाळी मला तुम्हाला आज विचारायचं, सवेरे मैं आपको पूछता तुम्हाला हूँ, कसा चमत्कार पाहिजे आपको कैसा चमत्कार आणि चाहिए? गोंधळ होऊन झालेला चमत्कार पाहिजे शोर होने वाला चमत्कार का चाहिए? शत्रूला माहित नसताना तुमच्या जीवनात झालेला चमत्कार तुम्हाला शत्रु को पाहिजे पता ना होने वाला चमत्कार आपके जीवन आणि में चाहिए। शत्रूला माहित नसणारा चमत्कार तुमच्या जीवनात जर व्हायचा असेल शत्रु को न पता होने वाला चमत्कार यदि आपके जीवन में चाहिए होगा, तर तुमच्या पाठीमागे एक सामर्थ्यशाली प्रार्थना तो पाहिजे आपके पीछे एक सामर्थ्यशाली प्रार्थना आणि चाहिए। तुमच्या पाठीमागे एक गुडघ्यावर येऊन प्रार्थना करणारा पासबान तुम्हाला पाहिजे आपके पीछे घुटनों पे आने वाला पासबान आपके लिए प्रार्थना करने आणि वाला तुमच्या चाहिए। पाठीमागे अश्रू ढाळून तुमच्यासाठी प्रार्थना करणारी चर्च तुम्हाला पाहिजे। आपके आपके पीछे आंसू बहाकर प्रार्थना करने वाली कलीसिया चाहिए। हालेलुया। हालेलुया। आज सकाळचा माझा विषय आहे, आज सवेरे मेरा विषय है, तुमच्यासाठी कोणीतरी प्रार्थना करणार पाहिजे, आपके लिए कोई तो भी प्रार्थना करने वाला तुमच्यासाठी चाहिए। कोणीतरी प्रार्थना करणार आपके पाहिजे लिए कोई तो भी प्रार्थना करने वाला आणि चाहिए। स्वतःला कधीच वेगळं करू नका खुद को अलग मत करो, आणि फटकून राहू नका अलग उससे मत रहो, आणि चर्च पासून वेगळं वेगळं राहण्याचा प्रयत्न चर्च करू से नका अलग अलग रहने का प्रयास मत आणि करो, एकटं राहण्याचा प्रयत्न करू अकेले नका, अकेले रहने का प्रयास मत नाहीतर करो, एक वेळ अशी येईल, नहीं तो एक समय ऐसा आएगा, एक वेळ अशी येईल एक समय ऐसा आणि आएगा ज्यावेळेस तुम्हाला कुणाच्या तरी प्रार्थनेची गरज असेल तब आपको किसी की तो भी प्रार्थना की आवश्यकता आणि पड़ेगी, त्यावेळेस तुम्ही त्या व्यक्तीच्या लक्षात नसाल और आप उस व्यक्ति के ध्यान में नहीं आणि तुम्ही रहोगे, त्यावेळेस त्या व्यक्तीच्या लक्षात और नसाल आप उस समय उस व्यक्ति के ध्यान में नहीं आणि रहोगे, समस्याच्या जखमा घेऊन और समस्याओं के सारे जख्म को लेके, आणि समस्याच्या जखमा घेऊन और समस्याओं के सारे घावों को आणि लेके, वेदनाचा त्रास घेऊन और वेदनाओं को लेके, आणि मग तुम्हाला स्वतःलाच प्रार्थना और करावी आपको लागेल। खुद को ही प्रार्थना करनी मी पड़ेगी। असं म्हणत नाही की तुमच्या प्रार्थनेचं उत्तर मिळणार मैं नाही, ऐसा नहीं कहता कि आपका प्रार्थना का उत्तर नहीं मिलेगा, मिळणार, मिलेगा।
मिलेगा, पण पुष्कळ गोंधळातून ते उत्तर लेकिन मिळेल बहुत से शोर में से वो उत्तर आणि मिलेगा, पुष्कळ गोंधळातून ते उत्तर और मिळेल. बहुत से शोर में से आणि वो जर उत्तर तुमच्यासाठी कोणीतरी प्रार्थना करणारी पाठबळ तुम्हाला मिलेगा. असेल यदि आपके पीछे प्रार्थना करने वाली ताकत आपके साथ होगी आणि तुम्ही असा निष्ठून जाल और आप ऐसे ही घसर जाओगे, की ऐसे शत्रूला कानो सापड नसेल शत्रु को कानो कान खबर आणि नहीं कुणाला होगी, कळणार पण नाही. किसी को पता भी नहीं चलेगा. देवाच्या लोकांनो, परमेश्वर के लोगों, मंडळीला चिटकून राहा, मंडे उस कलीसिया में जुड़े रहो, प्रार्थनेच्या लोकांना चिटकून राहा. प्रार्थना के लोगों को लिपटे रहो, ते तुम्हाला ओळखू दे वो आपको पहचानने आणि दो, ते तुम्हाला जाणू दे. वो आपको समझने दो, तुमचं नाव त्यांना माहित असू दे, आपका नाम को उनको पता होना तुमची चाहिए, ओळख त्यांना माहित असू आपकी दे. पहचान उन्हें होनी चाहिए. अशासाठी इसीलिए ज्यावेळेस तुम्ही बंधनात अडका जब आप बंधन में समस्या में अड़क आणि जाओगे, ज्यावेळेस तुम्ही बंधनामध्ये अडका समस्या में आणि घेरोगे, तुमचे लोक तुमच्यासाठी प्रार्थनेचा आपके पाठबळ लोग असेल आपके लिए प्रार्थना की शक्ति होंगी आणि त्यांची प्रार्थना अशी और असेल उनकी प्रार्थना ऐसी आणि होगी, तुमच्या जीवनामध्ये पुष्कळ काय करून जाईल आपके जीवन में बहुत कुछ करके आणि जाएगी. शत्रूला कानो सापण और लागणार शत्रु नाही. को कानो कान खबर आज नहीं सकाळी होगी. मला तुम्हाला विचार आज सवेरे में आपको प्रार्थनेला पूछता हूं, भरलेल्या मंडळीत तुम्ही आहात का? प्रार्थना में भरे हुए मंडली प्रार्थनेच्या में सहभागीच्या होगा. लोकात तुम्ही आहात का? प्रार्थना संगति में आप होंगे. एक वेळ अशी एक येईल समय अवश्य आएगा, बंधनात तुम्ही असाल बंधन में आप पण रहोगे, प्रार्थना सुरू असेल. लेकिन प्रार्थना शुरू होंगी. हालेलुया, हालेलुया. प्रेज द लॉर्ड, Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. एक प्रार्थनेचा पाठबळ असावा एक प्रार्थना की शक्ति चाहिए, आणि एक शक्ती नाही, प्रार्थना की प्रार्थना Support. करने वाला सपोर्ट हमें पीछे हा, चाहिए, आम्हाला प्रार्थनेचा सपोर्ट पाहिजे. प्रार्थना का पीछे सपोर्ट आणि चाहिए. दोन्ही ठिकाणी आम्ही बंदीवान बघत और आहोत दोनों जगह पे हम बंदी गृह को देखते आणि हैं पौलुसला आम्ही बघत आहोत. और पौलुस को हम देखते हैं त्रासात आहे, कष्टों में है, वेदनात आहे वेदना में है आणि त्याला झोपण्याची गरज आहे और उन्हें सोने की आवश्यकता आणि त्याला है विश्रांतीची गरज और आहे. उसे आराम की आवश्यकता पण त्याला है, माहित आहे लेकिन उसको पता है मला विश्रांती घेऊन चालणार मुझे नाही आराम लेकर नहीं चलेगा, कारण मला प्रार्थनेचा पाठबळ नाही. लेकिन मेरे साथ प्रार्थना करने वाला ग्रुप नहीं है, शक्ति पेत्र नहीं म्हणत आहे, है. पतरस कह रहा है, डोंट वरी, डर मत, मी झोपून टाकेन. मैं सो जाऊंगा, मला माहित आहे मुझे पता है माझे भाऊ आणि बहीण, मेरे भाई और बहन, माझे चर्च, माझे आत्मिक लोक मेरे कलीसिया के आत्मिक लोग माझ्यासाठी प्रार्थनेत आहे, मेरे लिए प्रार्थना में है, माझ्यासाठी प्रार्थनेत आहे. मेरे लिए प्रार्थना में है. ह्याच्यामध्ये पुष्कळ काय रेव्हलेशन आहे यहाँ पे बहुत कुछ प्रकाशन आणि है ह्याच्यावर मी अजून एक अर्धा पाऊण तास बोलू और शकतो. यहाँ मैं आधा पौन घंटा बोल सकता हूँ, पण माझा विश्वास आहे लेकिन मेरा विश्वास है तुमच्या लक्षामध्ये आलेला आहे. आपके ध्यान में आ गया. आणि न्यायची प्रार्थना धर्म की प्रार्थना पुष्कळ काय करून बहुत कुछ कर सकती जाते. है आणि तुमच्यासाठी तुमचा पाठबळ और आपके लिए आपका शक्ति, आपके पीछे होने वाली शक्ती नाही, पाठबळ, म्हणजे तुमच्यासाठी आपके लिए आपका प्रार्थना तुमचा सपोर्ट, सपोर्ट, हा, तुमचा सपोर्ट करणारे आपका प्रार्थना सपोर्ट करने वाले न्यायी लोक धर्मी लोग हे तुमच्या बरोबर पाहिजे. ये आपके साथ चाहिए. कारण कदाचित नॉर्मल परिस्थितीमध्ये साधारण परिस्थिति ते में तुमच्यासाठी उभारणार वो नाही, आपके लिए खड़े नहीं होंगे, पण एक वेळ येईल लेकिन एक समय आणि आएगा तुम्ही बंधनात असाल आप बंधन में आणि होंगे न्यायी लोक और प्रार्थनेत धर्मी असतील लोग प्रार्थना में आणि ते रहेंगे प्रार्थनेत असतील और वो प्रार्थना में आणि रहेंगे तुमची अद्भुत सुटका और असेल. आपकी अद्भुत छुटका आणि होगी. आज सकाळी मला तुम्हाला और विचार आज सवेरे मैं आपको पूछता हूँ, कष्ट होऊन पौलासारखे एकटच बसून प्रार्थना करायची आहे कष्टी होकर अकेले बैठकर पौलुस के समान अकेले ही प्रार्थना करनी है, का आरामात राहून विश्वासणाऱ्या बरोबर आराम से विश्वासू के साथ आनंद घ्यायचा आहे. आनंद घ्यायचा है, आनंद लेना है. आज सकाळी तुमच्या समोर प्रश्न आहे आज सवेरे आपके सामने प्रश्न है, आणि कधी एकटं राहू नका, कभी भी अकेले न रहो, कधी फटकून राहू नका, कभी भी अलगाव से कधी मत रहो, प्रार्थनेशील मंडळीपासून लांब राहू नका, प्रार्थना करने वाले कलीसिया से दूर मत रहो, कारण ते न्यायी लोक आहेत. क्योंकि वो धर्मी लोग हैं. तुमच्या जीवनात पुष्कळ काय करणार आहे. आपके जीवन में बहुत कुछ करने वाले या धर्मी आपण लोग. सर्वजण आपले डोळे बंद आइए हम अपनी आंखें बंद करेंगे. या आपण सर्वजण आपले डोळे आप बंद सभी लोग अपनी आंखें बंद आणि मी करेंगे स्वतः वैयक्तिक और मैं खुद न्यू आगापे फेलोशिप साठी दुनिया का फेलोशिप के मी लिए प्रभूला धन्यवाद मैं देतो. प्रभु को धन्यवाद माझ्या देता हूँ. पाठीमागे एक सामर्थ्यशाली पाठबळ मेरे आहे पीछे एक सामर्थ्यशाली प्रार्थना आणि करने वाला माझ्यासाठी सपोर्ट है. पुष्कळ लोक प्रार्थना मेरे लिए बहुत से लोग प्रार्थना करतात. करने आणि माझ्या वाले लाईफ हैं मध्ये और मेरे जीवन मी में पुष्कळ वेळ विश्रांती घेतो मैं बहुत से समय आराम करता कारण हूँ, मला माहित आहे क्योंकि मुझे पता है माझे न्यायी लोक माझ्यासाठी मेरे प्रार्थना धर्मी करतात. लोग मेरे लिए प्रार्थना आणि करते न्यू हैं. आगापे फेलोशिप साठी न्यू धन्यवाद आगापे फेलोशिप के लिए की प्रभूने धन्यवाद मला एक प्रार्थनाचा पाठबळ दिलेला आहे कि प्रभु ने मुझे एक प्रार्थना करने वाला सपोर्ट आणि दिया तसा है पाठबळ तुमच्यासाठी पण और गरजेचं वैसा सपोर्ट आपके लिए भी आहे. आणि आज चाहिए आपल्या मंडळीसाठी धन्यवाद. और आज अपने कलीसिया के आणि लिए वचन धन्यवाद. ऐकणारे जर तुम्ही एकटे असाल और यदि ये वचन सुनने वाले आप अकेले आणि होंगे तुम्ही प्रार्थनेशील लोकांबरोबर सहभागिता करत और असाल, प्रार्थना करने वाले लोगों के साथ आप संगति नहीं आणि करते हो, आजच निर्णय घ्या आज ही निर्णय ले लो, कारण न्यायाची प्रार्थना क्योंकि धर्म की प्रार्थना दुसऱ्यासाठी दूसरों के लिए पुष्कळ काय करून बहुत कुछ कर सकते या हो, डोळे कर बंद सकते करून हैं. या आंखें बंद करके आम्ही आराधनेमध्ये हम आराधना करेंगे. थँक्यू जी. धन्यवाद यीशु, हालेलुया.
We worship you, सर्वजण प्रार्थनेसाठी धन्यवाद देऊया सभी लोग प्रार्थना करते हुए धन्यवाद देंगे आणि आपल्या आपल्या चर्चच्या लोकांसाठी और धन्यवाद अपने देऊया. अपने कलीसिया के लोगों के लिए आणि धन्यवाद आपल्या देंगे आपल्या विश्वासणाऱ्या और लोकांसाठी अपने अपने धन्यवाद. विश्वास लोगों के लिए धन्यवाद आणि आज देंगे ऑनलाईन वर असं लिहून पाठवा, और ऑनलाइन पर ऐसा लिख कर भेजो माझ्या चर्चच्या लोकांनो, मेरे चर्च के लोगों आणि मी तुमचे आभारी आहे. मैं आपका धन्यवाद कारण देता हूँ पुष्कळशा माझ्या बंधनामध्ये लेकिन क्योंकि बहुत से मेरे बंधनों में आणि तुमची प्रार्थना माझ्यासाठी चमत्कार होती. और आपकी प्रार्थना मेरे लिए चमत्कार हुई. Thank you, Jesus. धन्यवाद यीशु. हालेलुया. Thank you, Jesus. We worship you, Lord. खुले तौर पर खड़े होकर, खुले तौर पर खड़े होकर एक दूसरे के लिए हमें रोना है, कलीसिया के लिए हमें रोना है. प्रार्थना की आत्माओं में प्रार्थना प्रार्थना करें, प्रार्थना की आत्माओं में प्रार्थना प्रार्थना करें. थैंक यू जीसस. उंडेल दे राजा, तेरे लोगों के जीवन में प्रार्थना का अभिषेक उंडेल दे. एक दूसरे के लिए प्रार्थना, स्वयं के लिए प्रार्थना जो बहुत कुछ कर सकती है. धर्म की प्रार्थना ये बहुत कुछ कर सकती है. थैंक यू जीसस. इसलिए प्रभु आज से लेकर एक दूसरे के लिए प्रार्थना करने वाले हम बने. ऐसा तो हमें कर. जिस कलीसिया में हम हैं उस कलीसिया में हम प्रार्थना के साथ जुड़ जाए. रिबोनामा शंदाना राबानामा. हालेलुया. क्योंकि प्रार्थना ये एकमात्र हथियार है जो शत्रुओं के हर एक योजनाओं को तोड़ डालती है. शत्रुओं के हर एक प्लान को तो हमारे जीवन में पूरा नहीं होने देती. प्रार्थना एकमात्र ऐसा हथियार है. प्रभु तूने हमें सिखाया, इसलिए हम तुझे धन्यवाद देते हैं राजा. प्रभु जो अकेले हैं उनको भी तू प्रार्थना करने वाले बना, और जो कलीसिया में जुड़े हुए हैं उनको भी तू प्रार्थना करने वाले बना. पतरस के समान, पौलुस के समान प्रार्थना करने वाले लोग बन जाए राजा. ऐसा तू अद्भुत काम कर यीशु. प्रभु तेरे सारे लोगों को मैं तेरे हाथों में सौंपती हूँ. आज से लेकर प्रभु तू आने तक तेरे लोग प्रार्थना योद्धा बन जाए यीशु के नाम से. और प्रभु याकूब की पत्री इसका 5वां अध्याय 16 वचन के अनुसार उनके जीवन में तू काम कर राजा, और तेरी महिमा और तेरी प्रशंसा होने पाए. हर एक बंधनों से छुटकारा देने वाली प्रार्थना करने वाले लोग बन जाए राजा. ऐसा काम कर यीशु के नाम से प्रार्थना करते हो. सुन और ग्रहण कर. आमेन आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. सो प्रभूची स्तुती असो. सो परमेश्वर की स्तुति हो. आज सकाळी प्रभूने आम्हाला आशीर्वाद दिला आज सवेरे परमेश्वर ने हमें आशीषित किया, आणि म्हणून तुमच्या सर्वांसाठी मी येशूला धन्यवाद और आप देतो. सबों के लिए मैं प्रभु यीशु का धन्यवाद देता हूँ. तुम्ही सगळे या दिवसामध्ये आम्हाला ऑनलाईन आप जोडत आहात. सभी लोग हमें ऑनलाइन जुड़ रहे हो. आणि जर संडेला और हर रविवार लॉकडाऊन निघोपर्यंत लॉकडाउन निकलने तक 10 ते 11 ऑनलाईन वचन असेल. 10 से 11 लेकर ऑनलाइन वचन रहेगा. आणि लॉकडाऊन निघाल्यानंतर और लॉकडाउन निकलने के बाद आणि तुम्हाला पूर्ण संडे आम्ही जेव्हा लोक एकत्र येईल जब हम सभी लोग पूरे संडे एकत्रित होंगे, आणि 10 वाजल्यापासून जे 1 वाजोपर्यंत 10 से लेकर 1 बजे तक आणि तुम्हाला पूर्ण आमचं चर्च ऑनलाईन अटेंड करता येईल. आपको पूरा हमारा चर्च ऑनलाइन अटेंड करने के पण लिए लॉकडाऊन मिलेगा. निघोपर्यंत लेकिन लॉकडाउन निकलने तक, एकत्र येऊपर्यंत इकट्ठा आने तक, रविवारी सकाळी 10 ते 11 रविवार को सवेरे 10 से 11 आणि
आणि आमचं लाईव्ह वचन असतं और हमारा लाइव वचन फेसबुक पे ऑनलाइन रहेगा। शुक्रवारी शुक्रवार लॉकडाऊन असो किंवा निघो लॉकडाउन रहे या ना रहे, कायम आम्ही आता ही शुक्रवारची प्रार्थना हमेशा ये शुक्रवार की प्रार्थना संध्याकाळी 7 ते 8 संध्याकाल के समय 7 से लेकर 8 लाईव्ह आम्ही रेग्युलर देणार आहोत लाइव हम रेगुलर देंगे। आणि बुधवारची उपवास और प्रार्थना बुधवार की उपवास प्रार्थना लॉकडाऊन निघूपर्यंत लॉकडाउन निकलने तक 6 ते 7 6 से लेकर 7 ऑनलाईन आम्ही वचन आणि मध्यस्थी करतो ऑनलाइन हम वचन और मध्यस्थी करते आणि या हैं सगळ्या प्रार्थनेमध्ये तुम्ही सहभागी होऊ और शकता इस सभी प्रार्थना में आप सहभागी आणि उपस्थित हो जर सकते तुम्ही हो। ह्या ऑनलाईन द्वारे आशीर्वादित होत यदि असाल आप इस ऑनलाइन के द्वारा आशीषित हो रहे होंगे तर तुम्ही सबस्क्राईब करायला और सब्सक्राइब करने के लिए आणि बेल दाबायला और बेल दबाने के लिए आणि लाईक करायला और लाइक करने के लिए विसरू नका ना भूलो। तुमची जी मतं आहेत आपके जो विचार है, जो तुमची कमेंट्स आहेत जो आपके कमेंट्स है आणि तुम्ही कमेंट्स बॉक्सवर टाकू और शकता. कमेंट्स बॉक्स में आप डाल सकते हो। परमेश्वराची स्तुती असो. प्रभु की स्तुति हो। ह्या शेवटची प्रार्थना करू. आइए हम आखिर की प्रार्थना करेंगे। प्रभूची आजची आराधना आशीर्वादित केली. प्रभु आज की आराधना तूने आशीषित की, आभार मानतो. धन्यवाद देते हैं। मिरज, मालगाव, उगार, म्हैसाळ, कात्रा, पलूस, किरोस्करवाडी, रुई, कोल्हापूर, जत, पुणा, नागपूर, मिरज प्रत्येक क्षेत्राच्या व्यक्तीसाठी आठवण इस करतो सारे क्षेत्र के लोगों को हम याद करते आणि हैं। प्रत्येकाला तू सुरक्षित ठेवलेला हर आहेस. एक को तूने सुरक्षित रखा है, प्रत्येकाच्या गरजा पूर्ण हर एक की आवश्यकता को पूरा जे किया आमच्या है। चर्च वर जोडलेले नाही जो हमारे चर्च से जुड़े हुए आणि अशा नहीं, व्यक्तीसाठी ऐसे प्रार्थना. लोगों के लिए भी त्यांच्या प्रार्थना, जीवनामध्ये अद्भुत उनके काम. जीवन में भी अद्भुत काम आणि जे कर। अजून कुठल्या सहभागितेमध्ये और नाही जो अभी तक किसी संगति में नहीं आणि है एका चांगल्या संगतीत त्यांनी और येण्यासाठी उन्हें उनको अच्छी संगति में आने के आणि लिए प्रभू तुझी विशेष कृपा त्यांना उनकी आपकी विशेष कृपा उनको दे या राजा। आठवड्याच्या सगळ्या प्रार्थना आशीर्वाद इस सप्ताह की सारी प्रार्थनाएं तो आशीष तुझ्या सर्व लोकांच्या गरजा पूर्ण. आपके सारे लोगों की आवश्यकता को पूरा कर। आभार आणि धन्यवाद देऊन आभार और धन्यवाद देते ही हुए प्रार्थना ये प्रार्थना येशूच्या नावात केली म्हणून. यीशु के नाम से करते इसलिए सुन। आणि आता देव बापाची प्रीती और इस समय परमेश्वर की प्रेम, आणि प्रभु येशूची कृपा, प्रभु यीशु की कृपा पवित्र आत्म्याची महान संगती, और पवित्र आत्मा की महान संगति, येशूचं दुसरं आगमन हो, यीशु के दूसरे आने तक, न्यू अगापे फेलोशिप, न्यू अगापे फेलोशिप जे पर, ऑनलाईन लोक आहेत जो त्यांच्या ऑनलाइन उन पर येशूचं दुसरं आगमन हो, यीशु के दूसरे आने तक आता आणि सदा सर्व काळ. अभी से लेकर सदा तक बनी रहे। आमेन. आमेन। गॉड ब्लेस यू. परमेश्वर तुम्हाला प्रभु आशीर्वाद. आपको आशीष दे।